दिवाळीचा पहिला पदार्थ म्हणजे शंकरपाळी. करायलाही सोपी आणि पटकन होणारी. तर आज मी इथे केल्या होत्या अर्धा किलोच्या प्रमाणात शंकरपाळ्या. अगदी खुसखुशीत झाल्या होत्या. होतात. म्हणजे इथं मी 500 ग्रॅम मैदा घेतला, चाळून घ्यायचा. साखरेत कधी कधी गुठळ्या असतात, ते साखरही चाळून घ्यायची. 125 ग्रॅम साखर घेतलेली आहे. 50 ग्रॅम 0 नंबरचा रवा घेतलेला आहे, तोही चाळून घ्यायचा. मी आधी साफ करून घेतलेला रवा बरं का. आणि वेलची पूड आणि मीठ चवीपुरतं टाकून मिक्स करून घ्यायचं, छान एकजीव करून घ्यायचं. आता ह्याच्यात 125 ग्रॅम साजूक तूप कडकडीत गरम करून त्याचं मोहन घालायचं. ते मोहन सगळं पिठाला मैद्याला असं एकजीव चोळून घ्यायचं. आता इथं तुम्ही दुधाचाही वापर करू शकताय. मी इथं पाण्याचा वापर केला आहे पीठ मळण्यासाठी. अगदी घट्ट पीठ मळून घ्यायचं. जितकं घट्ट पीठ मळाल तितकं त्या म्हणजे शंकरपाळीला लेयर्स येतात. 1 सेंटीमीटर जाडीची पोळी लाटून घ्यायची. कडाच्या ज्या कडा आहे चिरक्यात तो काढून घ्यायच्या आणि तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही इथं शंकरपाळ्या कट करून घेऊ शकताय. मी इथं स्क्वेअरच आकार ठेवलेला आहे. मी ऑलरेडी तेल गरम करायला ठेवलं होतं. आता ह्याच्यात शंकरपाळ्या टाकून फ्राय करून घ्यायच्या. गॅस एकदम स्लो करायचा. स्लो मिडियम करतच जवळजवळ 10 ते 15 मिनटं लागतात एक बॅच भाजायला. एकदम खुसखुशीत आतपर्यंत भाजल्या जातात. गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत ह्या सगळ्या शंकरपाळ्या तळून घ्यायच्या. या शंकरपाळ्या जवळजवळ महिनाभर टिकतात. अशा एकदा करून बघा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.